कथा ऐकल्यावर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला वाईट वागणूक तर देणार नाहीच, शिवाय कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट विचार करतानाही 4 वेळा विचार कराल. सो एकदा काय होतं, महालक्ष्मी ज्या असतात, त्या एका राजाच्या ठिकाणी जायचं ठरवतात आणि त्या विचार करतात, की राजाच्या घरी इथे जाते, सो दॅट राजा धनधान्यांनी आपल्या प्रजेला मदतच करेल, प्रजेच्या हितासाठी वापरेल. जर मी बाकी कोणाच्या घरी गेले तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा वापरेल. सो महालक्ष्मी एका वृद्ध स्त्रीचं रूप घेते आणि राजमहालाच्या गेट पाशी येते आणि तिथे दासी तिची विचारपूस करते आणि मग दासी हा निरोप जाऊन राणीला देते. पण राणी तिच्या श्रीमंतीमुळे इतकी अहंकारित झाली असते. तिला जेव्हा कळतं एखादी वृद्ध स्त्री भेटायला ते ते ऐकताच तिच्या मनात तिच्याबद्दल अपशब्द येतो आणि ती रागारागात गेट पाशी जाते आणि त्या वृद्ध स्त्रीला धक्काबुक्की करून हाकलून लावते. सो हा सगळा प्रकार झाल्यानंतर ऑफकोर्स तिला कळत नाही की वृद्ध स्त्रीच्या रूपात महालक्ष्मीच आली आहे. पण तिच्या केलेल्या राणीच्या वर्तणुकीमुळे त्या राज्याचं धनधान्य तर जातच, पण पैसाही जातो. सो मोरल ऑफ द स्टोरी इज की तुम्ही कितीही मोठ्या पदाला असतात, तर तुमचं राणीचं कर्तव्य काय, जनतेच्या रूपात जो कोणी आलाय त्याचं ऐकून घेणं आणि त्याच्या हिताचं बघणं. पण तिने तिचं कर्तव्य पार न करता तिला श्रीमंतीचा अहंकार आला. जर जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कोणीही व्यक्ती असू दे, तिला चांगल्या वागणूकच द्यावे. काय माहिती, जसं राणीच्या इकडे महालक्ष्मी आले, तर कोणत्या मानवाच्या रूपात तुम्हाला देव भेटायला येईल. भले देव नाही आला, तर तुमचं कर्म तुमच्या हातात आहे. जसं राणीला तिच्या कर्माचं फळ मिळालं, तसं तुम्हाला देखील तुमच्या कर्माचं फळ मिळणारच. सो कोणतीही व्यक्ती असू दे, आजपासून कानाला खडा लावा, की मी तिच्याशी चांगली वागणूकच देईन आणि कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात विचार वाईट करणं, हे देखील चुकीच्या कर्मामध्ये गणलं जातं. सो प्रत्येकाला चांगलीच वागणूक देईल हे आज प्रत्येकाने प्रण द्या आणि मनातही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. हे या गोष्टीचं मॉरल आहे, हे प्रत्येकाने ऐका. ही गोष्ट मी महालक्ष्मीच्या पोथीमधून इन्स्पायर झाले, छोटासा पाठ घेतला. थँक यू.